परतवाडा शहरात ते नाही का हो आपलं गुजरी बाजारात ते कोपऱ्यातलं दुकान सारेच माहीत आहे. त्या ठिकाणी राम किराणा स्टोअर आहे, सुपर शॉप आहे. त्यात रात्री म्हणते 9-9:30च्या सुमारास एक तितंबा झाला. तुम्ही जर CCTV फुटेजात ते चित्रण जर पाहत असाल तर दुकानात काही गिऱ्हाईक आले आणि त्यानं दुकानदाराले वज्जर मारहाण केल्याची घटना समोरीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ते तरुण मुघल इथले आहेत अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. CCTV फुटेजात जर तुम्ही पाहत असाल की दुकानात ते जे दुकानदार आहेत ते बसले होते तर ते कोणातरी गोष्टीहून काहीतरी घेण्या जाण्यावरून की नाही त्याच्यात काहीतरी हलकीशी बोलचाल झाली. मग त्यानं काय केलं, 2-3 जण त्यानं येईल दुकानदारावर हल्ला चढवला. यात हल्ला चढवला त्यानं म्हटलं बा तुम्ही चालले जा, कायले वाद घालता दुकानदारानं. पण ते आले आणि त्यानं की नाही डायरेक्ट त्याच्या हे हाती तुम्हाला दिसून राहिलं असेल त्या ठिकाणी येऊन त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला असून त्याला त्यात मारलं, मोठ्या प्रमाणात मारहाण झाली आहे. आणि हे मारहाण झाल्यावर नंतर ते डबल गेले आणि डबल 7-8 जणांना घेऊन येऊन त्याच्यावर तुफान हल्ला केला. विशेष म्हणजे हे जे दुकानदार आहेत हे त्याच्या माणसाला आवरून राहिले आहेत. पण तिकडच्या बाजूवर तुम्ही पाहत असाल तर त्याला मारहाण करत असल्याचं चित्रण CCTVत कैद झालं. आता पहा बा, दुकानदार लोक आपल्या माध्यमातून आपलं दुकानदारी चालत असतात, पण त्या ठिकाणी हा जो तितंबा झाला या तितंब्यानं लय मोठी खळबळ होऊन गेली. आणि विशेष म्हणजे रात्रीच्या या तितंब्यानं व्यापारी वर्गात लय मोठा संतोष निर्माण झाला असून हे चित्र दिसून आलं. यात त्याला सुरुवातीला मारहाण करायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवीगाळही झाली. तर मग व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनात आला आणि त्यानं सदर प्रकरणाची पोलीस स्टेशनात तक्रार दिली आहे. आता पोलीसवाले भाऊ याच्यावर पाहतील काय करायचं काय नाही. कारण या अशी जी घटना मागच्या 1-1.5 महिन्याच्या आधी ते राजबुक डेपो आहे की नाही त्या ठिकाणी झाली होती. तर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग पोलीस स्टेशनजवळ जमा झाला होता आणि त्यानं सदर घटनेची जी आहे ना तक्रार पोलीस स्टेशनने दिली आहे. आता याच्यावर परतवाडा पोलीस स्टेशन कोणती कारवाई करते काय माहीत, पण ही बातमी आली म्हटलं भाऊ रात्रीची गावरान 90 वाजता कोण